Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या जागेवर सातारा जिल्ह्यातील चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे। आता उदयनराजेनंतर महायुतीमधून राज्यसभेवर जाणारा चेहरा कोण याबाबतच आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। सातारा लोकसभा मतदारसंघातून नितीन पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी सुरू होती, मात्र महायुतीमधील भाजपच्या उदयनराजेंनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता होती। पण जागावाटपात ही जागा भाजपला सोडण्यात आल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला। वाई तालुक्यातील राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार हा उदयनराजेंसाठी काम करेल का अशी शंका व्यक्त केली जात होती। त्यामुळे राष्ट्रवादीनं भाजपकडून सातारा लोकसभा उदयनराजेंसाठी सोडताना एक राज्यसभेची जागा पदरात पाडून घेतली। वाईच्या जाहीर सभेतून अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला। साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या फरकाने निवडून द्या, नितीन काकाला खासदार करेन, नाही केले तर पवारांची अवलाद सांगणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी नितीन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं। पण अजित पवार नितीन पाटलांच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार का करतायत? साताऱ्यातील राजकारणात नितीन पाटलांना एवढं महत्त्व का आहे तेही जाणून घेऊयात। नितीन पाटील माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहेत। आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून नितीन पाटलांची ओळख आहे। सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सध्या नितीन पाटलांकडे आहे। बोपेगाव ग्रामपंचायतीचं सरपंचपदी नितीन पाटलांनी भूषवलंय। वाई महाबळेश्वर भागात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अदृश्य शक्ती म्हणून नितीन पाटलांची ओळख आहे। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष्मणराव पाटील हे कायम पवारांच्या बाजूने राहिले। त्यांचे दोन्ही चिरंजीव देखील आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पवारांना साथ देत आहेत। वेगळी वाट निवडताना मकरंद पाटील आणि नितीन पाटील अजित पवारांसोबत राहिले। त्यामुळे राज्यसभेची उमेदवारी हे नितीन पाटलांच्या निष्ठेचं फळ असल्याचं बोललं जात आहे। नुकत्याच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही अजित पवारांनी याबाबत संकेत दिलेत। सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। राज्यसभेच्या जागेवर सातारा जिल्ह्यातील नेत्यालाच संधी दिली जाईल, आमचं तसं ठरलंय म्हणत अजित पवारांनी नितीन पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत दिलेत।